श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा. आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजळ जल टाकून स्नान करायचे. हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पांची आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत. तर महादेव हे संकटनाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्तेचे देवता आहेत.
लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तमचं पठण करून पंचोपचार पूजा करावी. कळश स्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे. म्हणूनच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजा करावी. तसेच आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. आंब्याच्या पानांशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. धार्मिक मान्यतानुसार पवनपुत्र हनुमानांना आंबा खूप आवडतो. त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानं पूजली जातात तिथे विशेषतः हनुमानाची विशेष कृपा असते. नकारात्मकता कमी होते. तसेच पूजेमध्ये आंब्यांच्या पानांचा वापर केल्याने ग्रहदोषापासून सुद्धा मुक्तता हे मिळत असते. तसेच पूजेवेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांनी आचमन क्रियाही केली जाते. आंब्यांची पानं ही शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळीच आंब्यांची 11 पानं आपल्या घरी घेऊन यायची. जी पानं आपण घेऊन येणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठे तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी. आता या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. आता या प्रत्येक आंब्याच्या पानांना आपल्याला हळदीने एक टिपका हा लावून घ्यायचा आहे. कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीत असणारा गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तसेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे. तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी नाही केलं तरीही चालेल, पण सोन्याहून मौल्यवान ही हळद जी आहे ती 10 रुपयाची का होईना तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरी आणल्यानंतर पूजा करायची आहे. हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. आता या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा. त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. गुरुवार आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा या हळदीनेच एक स्वास्तिक सुद्धा काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन म्हटलं जातं. तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्यानंतर आपण जे आंब्याचं तोरण तयार केलेलं ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचं. असं हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्या व्यक्तीसोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. तसेच आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलंय की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तो प्रत्येकाने करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच, पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.